मंडळी लवकरच ही रानूत खानदेशची मायबोली आयराणी भाषा उजागर कराले आयराणी गोडवा आयराणी कार्यक्रमातून माझ्या खानदेश न्यूजच्या माध्यमातून तुम्हापर्यंत चला तर मग आमच्या चॅनल सबस्क्राइब करा बरं पटापट। मकर संक्रांतीनिमित्त निसर्गाची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांवर संक्रांत आली। नर्मदा नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर येत असताना बोट उलटून 5 जणांचा मृत्यू झाला। सुदैवाने किनाऱ्यापासून 15 फूट अंतरावरच ही दुर्घटना घडली। त्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने इतर 40 भाविकांना वाचवण्यात यश आले। ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील भुशा येथे घडली। आदिवासी बांधव निसर्ग पूजक आहेत। दरवर्षाप्रमाणे मकर संक्रांतीला भुशा येथून नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठावर आदिवासी बांधव एकत्र जमतात। त्या ठिकाणी नवस फेडतात, अंघोळ आणि निसर्गाची पूजा करतात। त्यामुळे सोमवारपासून या भागात यात्रेचे स्वरूप आले होते। मंगळवारी मकर संक्रांतीनिमित्त एका बंदिस्त बोटीत 70 ते 80 भाविक भुशा पॉइंट येथून दुसऱ्या काठावर गेले होते। पूजाविधी आटोपून परतत असताना भुशा येथे 15 फूट अंतरावर बोट उलटली। वाजवीपेक्षा जास्त भाविक असल्याने हा अपघात झाला। मात्र नदी काठ जवळच असल्यामुळे काठावरील तरुणांनी मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या। 40 भाविकांना वाचवण्यात त्यांना यश आले। मात्र 5 भाविकांचा मृत्यू झाला। यात 4 बालकांचा तर एका महिलेचा समावेश आहे। भूपेंद्र भरत पावरा वय 14, गीता बिलदार पावरा वय 12, लक्ष्मी भरत पावरा वय 15 महिने, तुलसी रतिलाल पावरा वय 5, श्रीमती मानू काल्या पावरा वय 60, सर्व राहणार तेलखेडी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत। तर 2 भाविक बेपत्ता आहेत। त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे।